परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करतोय. हालेलुया. आमचा देव जिवंत आहे आणि तो नेहमी आपल्या निवडल्यांकडे पाहत राहतो आणि त्याचं शिक्षण तो देत राहतो, अशासाठी की आम्ही त्याच्यामध्ये मुलावलेले जावे आणि आम्ही शिक्षणामध्ये प्रबळ होत जावे. हालेलुया. आत्मिक जीवन सुरक्षित राहावं आणि आम्ही कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये ढळून जाऊ नये, कारण निराशेत देखील परमेश्वर आम्हाला काय देतो? आशा देतो. आणि आशा लाजवली जाणार नाही. काळजी करू नका, परमेश्वर विश्वास ठेवा. हालेलुया. कारण परमेश्वर चांगला आहे. या आपण वचनाकडे वळूया, याला काढूया 2 कोरिंथ त्याचा 5वा अध्याय 16, 17 आणि 18, 19 वाचतो. म्हणून आतापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखत होतो तरी आता यापुढे आम्ही त्याला तसे ओळखत नाही. यावरून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर ती नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले पहा, ते नवे झाले आहे. परंतु सर्व काही देवापासून आहे. त्याने आम्हाशी आमचा समेट येशू ख्रिस्ताकडून करून घेतला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे माणसाची पदके त्याकडे न मोजता त्याने समेटाचे वचन आमच्याजवळ ठेवले असता देव ख्रिस्तामध्ये आम्हाशी जगाचा समेट करीत होता. हालेलुया. या ठिकाणी देवाच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतंय, पौल असं लिहितोय की म्हणून आत्तापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही. आत्तापासून पौलाला देवाच्या वचनाचं ज्ञान झालं आणि देवाच्या वचनाचं ज्ञान झाल्यानंतर तो असं म्हणतोय की आम्ही विश्वासानं चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. पौलाला जे प्रकटीकरण मिळालं त्यानंतर तो लिहितोय आम्ही आता कोणाला देहावर ओळखत नाही. देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे पौल असं म्हणतोय, जे विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही असं पाहतो की ते कसे आहेत? हालेलुया. आत्मिक आहेत. आता पौल म्हणतो की मी तुम्हाला देहावर ओळखत नाही, तर तुम्ही आत्मिक लेकरं आहात, आत्मिक मुलं आहात असं मी पाहतोय. कारण आम्ही विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. हालेलुया. या ठिकाणी पौल ही गोष्ट लिहितोय की आतापासून आम्ही कोणाला देहावर ओळखत नाही. पौल, हालेलुया, पौल जे विश्वासणारे आहेत ख्रिस्त येशूमध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बघा कसा आहे. हालेलुया. पौल कोणाची चूक काढत नाहीये, ख्रिस्त कोणाची चूक काढत नाहीये. पौलाचा पाहण्याचा नजरिया देवाच्या दृष्टीने योग्य आहे. प्रत्येक कोणाची चूक न काढता केवळ त्यांना कसं ओळखावं? आत्मिकरित्या ओळखावं. हालेलुया. आत्मिक. कारण ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूरतेने राहो. गीते व स्तोत्रे व आत्मिक गायने याकडे तुम्ही एकमेकात शिकवा आणि बोध करा. हालेलुया. म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय की आता देहावर ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावर ओळखत होतो. आता मग दोन्ही गोष्टी मांडतोय. आता जे लोक आहेत त्यांच्याविषयी तो म्हणतोय की आम्ही त्यांना कसं पाहतो? आत्मिक पाहतो. नंतर तो म्हणतोय की आम्ही पूर्वी कसे होतो की ख्रिस्ताला देहावर ओळखत होतो, त्यावेळेला आत्मिक ज्ञान आणि देवाचं वचन समजलं नव्हतं. पण जेव्हा देवाचं वचन समजल्यानंतर तो म्हणतोय आता आम्ही ख्रिस्ताला कसं ओळखतोय? आत्मिकरित्या ओळखतोय. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आत्मिक समज असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आत्मिक समज कधी येते? ज्या वेळेला देवाच्या वचनावर आम्ही ध्यान लावतो, मनन करतो आणि देवाच्या गोष्टींना आपल्या जीवनात पूर्ण स्वीकारतो, त्यानंतर आम्हाला आत्मिक समज समजते. कारण सर्व काही कुठून आहे? ख्रिस्तापासून. सर्व ख्रिस्तापासून असल्या कारणाने आम्ही जे काही आहोत, आता आम्ही जे काही आहोत ते येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आहोत, त्याच्या दयेमुळे आहोत, त्याच्या करुणेमुळे आम्ही आज इथं आहोत. हालेलुया. आत्मिक ओळख असणं फार गरजेचं आहे. आत्मिक ओळखीमुळे आम्ही इतर गोष्टी पाहू शकतो. जसं आता मी म्हणतो विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. विश्वासाने पाहतो की माझा आशीर्वाद त्या बाजूला आहे. विश्वासानं पाहतो की माझ्यासाठी मोठं सामर्थ्य ठेवलंय. विश्वासानं पाहतो माझ्यासाठी मोठी सेवा आहे. विश्वासानं पाहतो मित्रांसाठी प्रार्थना करणार आहे. विश्वासानं पाहतो. पण मध्येच अनेक गोष्टी आहेत.
हालेलुया. ज्या गोष्टींच्या पार आम्ही पाहतो, कारण आम्ही विश्वासानं चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. विश्वास तर आशेतल्या गोष्टीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री. आहे का अस्तित्वात? नाही, पण विश्वास काय म्हणतो? आहे. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा अब्राहमाच्या जीवनात परमेश्वर बोलला, त्यानंतर त्याने काय केलं? परमेश्वर कसा बोलला? ज्या गोष्टी नव्हत्या आहेत असा बोलला. आणि त्याने काय केलं? अब्राहमाने विश्वास ठेवला. आमचं बोलणं आणि आत्मिक समज फार महत्वाची आहे. हालेलुया. देवाच्या लोकांना आम्ही आत्मिक व्हावं ही चांगली गोष्ट आहे आणि हे जरूर असलं पाहिजे. कारण देह जो आहे तो आत्म्याचा विरोध करतो आणि देह आत्म्याचा. आत्म्याच्या योगाने चालल्याने देवाच्या गोष्टी समजतात. तुम्ही जेवढं ज्ञान तुम्हाला ख्रिस्ताकडून मिळालंय तेवढं जगातल्या लोकांना समजत नाहीये. म्हणून आत्मिक कोण आहेत आणि दैहिक कोण आहेत? तुम्हाला जर वचन समजतंय आणि तुम्ही तशा तऱ्हेने पाहत आहात तर तुम्ही दैहिक नाही तर आत्मिक आहात. हालेलुया. परमेश्वराने दैहिकतेकडे काय केला? कानाडोळा केला, पण आत्मिकतेकडे त्याची वाढ व्हावी म्हणून त्याने काय म्हटलं? पौल म्हणतोय की आम्ही विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. हालेलुया. आणि 17व्या वचनात आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळेल, यास्तर जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर ती नवी उत्पत्ती आहे. हालेलुया. पौल काय म्हणतोय? जे तुम्ही आहात, जे तुम्ही प्रभूचं वचन ऐकता, प्रभूचा स्वीकार केलाय आणि प्रभूला तारणानं स्वीकारून आपलं जीवन दिलंय, त्या लोकांविषयी पौल काय म्हणतोय की तुम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहात. हे मानणं गरजेचं आहे. ख्रिस्तामध्ये तुम्ही नवे आहात. जुन्या गोष्टीचा त्याग त्याच वेळी झाला ज्यावेळेला मी ख्रिस्ताचा स्वीकार केला. आता तुम्ही नवे आहात. नवा दृष्टिकोन, नव्या गोष्टी पाहणं. जुनं प्रार्थनामय जीवन जे आम्ही जगलं त्याकडे न पाहता नवीन तऱ्हेने कसं सुरुवात करता येईल याकडे पाहणं फार गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिस्तामध्ये जर कोणी आहे ती नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेलं, पहा ते सारे नवे झालं आहे. जुनं सोडून नव्याकडे वळणं. हालेलुया. देवाच्या लोकांनो, जर आम्ही पाहिलं जगातले लोक अनेक गोष्टीमध्ये गुरफळले आहेत, कारण त्यांना वचनाचं ज्ञान नाहीये. जगाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि जगाचा आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करतो, पण आमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतोय. त्यामुळे आम्हाला समजतं की आम्ही देवाची लेकरं आहोत, आम्ही आत्मिक आहोत, आत्मिक समज आहे. हालेलुया. म्हणून जुनं ते होऊन गेलं, आता सारं नवीन झालं आहे. या आपण वचनाकडे उद्या 18 वचन. परंतु सर्व काही देवापासून आहे. बोलाचं प्रकटीकरण करणं, त्याचं बोलणं, हे सर्व काही देवापासून आहे. देवापासून असल्या कारणाने आज आमची उन्नती आहे. देवापासून असल्या कारणाने आज आम्ही देवाचं वचन ऐकतो. त्याची इच्छा आहे पवित्र परमेश्वराची, की इच्छा आहे त्याची पवित्र आत्म्याची, की आम्ही कसं जगावं? पवित्र जीवन जगावं, निष्कळंक असं जीवन जगावं. आमच्यामध्ये काय ज्यावेळेला स्तोत्र करता म्हणतोय, नीती सूत्र करता, की ज्या लोकांना शुद्ध मन आवडते ते धन्य आहेत. हालेलुया. देवाजवळ जाणं त्यांना आवडतं. याचा अर्थ काय आहे? की ज्यांना शुद्ध अंतःकरण आवडतं, याचा अर्थ बाकी गोष्टी टाकून ज्या ताज्या तवाने ख्रिस्ताकडून शिकल्या जातात त्या गोष्टी घेऊन पुढे जाणं त्यांना आवडतं. हालेलुया. आज पिता आम्हाशी प्रेम करतोय. याची इच्छा आहे आम्ही आत्मिक समज घ्यावी. कारण आत्मिक नाश कोणाचा हवा अशी देवाची इच्छा नाही. मनुष्य तर देहाने येतो. जर आत्मिक समज नसेल तर तो दैहिक आहे. पण जर आम्ही दोन्ही गोष्टी घेऊन चालत आहोत तर दुहेरी मनाचे आहोत, आत्मिकी आणि दैहिकी. तर आम्ही कोण आहोत? दुहेरी मनाचे. आणि दुहेरी मनाचे लोक देवाच्या राज्यात प्रवेश करतील असं सांगू शकत नाही. सर्व काही देवापासून आहे. हालेलुया. आम्ही नेहमी ऐकतो की दोन तारावर 2 पाय ठेवून मनुष्य चालेल का? नाही. पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर एक नळाला 2 पाणी येतील का? नाही. हालेलुया. एकच नळ आहे आणि एकच पाणी येईल. एक तर त्याला खारं येईल, नाहीतर गोड येईल. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये दुहेरी मन नसावं. दुहेरी मन एकदा जाऊ का, करू का असं होईल तर दुहेरी मन विचार करतं, फार विचार करतं. ते एक ठिकाणी स्थिर राहत नाही.
कारण ते दैहिक आहे. पण आत्मिक मनुष्य त्या गोष्टी समजून घेतो आणि एकच निर्णय घेतो, प्रभूमध्ये चालणं, त्याच्या वचनावर चालणं. हालेलुया. देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोणी वेगळं करणार नाही. सुंदर गोष्ट आहे, अद्भुत सामर्थ्य आहे प्रभूचं, कोणीही करणार नाही. हालेलुया. शोधाला हे समजलं आणि ह्या गोष्टी त्याने टप्प्याटप्प्याने मांडल्या. हालेलुया. पण तू त्याच्यातून गेला, त्याला समजलं, आत्मिकरित्याही समजू लागलं की देवाच्या प्रीतीपासून कोणाला वेगळं करू शकत नाही आणि कोणी वेगळा होणार नाही. हालेलुया. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूला स्थान द्यावं आणि प्रभूला स्वीकारल्यानंतर आमच्या जीवनात संकट येणार नाही असं नाही, संकटी दारासमोर उभी राहणार. जर तुम्ही आत्मिक आहात तर तुम्ही समजून घ्या की संकट दारासमोर उभी असल्यावर आम्हाला काय केलं पाहिजे. हालेलुया. जो संकटात पडतो त्याला समजतं की मला हातपार कसे मारले पाहिजे. हालेलुया. ज्याच्या जीवनावरती गोष्ट येते त्याला कळतं. पण ती गोष्ट देवापासून असल्या कारणाने त्यात तू घाबरून जाऊ नकोस. परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतोय. फक्त लक्ष लाव की ख्रिस्तामध्ये तू नवी उत्पत्ती आहे. तुझा नाश होण्यासाठी नाही तर तू प्रभूमध्ये बलवंत व्हावं म्हणून ही समस्या, सर्व गोष्टी तुझ्याकडे आहेत. प्रभू प्रेम करतो तुझी, पण तुझी पारख होणं फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती जो ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे पारख होणार, पारखला जाणार प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला. म्हणून आत्मिक जीवनामध्ये आम्ही जरूर डोकावून बघावं की आमच्या जीवनात या गोष्टी का आहेत. हालेलुया. ख्रिस्ताचं प्रेम कमी होत नाही, देवाचं सामर्थ्य कमी होत नाही, पण त्या संकटाच्या दिवसामध्ये प्रभू अधिक जवळ आमच्या असतो. केवळ एक गोष्ट असते, आम्ही त्याला हाक मारावी, उत्तर तयार असतं. पण त्या गोष्टीत आम्ही आत्मिक लोक या दैहिक असतो त्यावेळेला त्या कळत नाही, समजत नाही की काय करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला धन्यवाद करतोय आणि पाहणार आहोत, तिथं पाहतो की सर्व काही देवापासून आहे. जे काही आमच्याकडे आहे ख्रिस्तापासून आहे. आमचं जीवन जे नवीन आहे ख्रिस्तापासून आहे. जुन्या गोष्टी सोडायला मदत केली ख्रिस्तापासून आहे. आज आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे ख्रिस्तापासून आहे. आज आम्ही प्रभूमध्ये सबळ आहोत ख्रिस्तापासून आहे. आज आमच्या चारी बाजूला आमचं सर्वस्व जीवन आशीर्वादित पाहतो, चांगलं पाहतो, देवापासून आहे. ख्रिस्ताजवळ केलेले, ख्रिस्तामध्ये केलेले श्रम व्यर्थ नाहीये. त्याचं एक ना एक दिवस त्याची भरपाई तुम्हाला मिळणार. भले त्या गोष्टीला उशीर लागत असेल पण फार काळ उशीर लागणार नाही. हालेलुया. पण जी वेळ येईल त्यावेळेला तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तोवर धीर धरून वाट पहा. हालेलुया. तोवर आत्मिक उन्नतीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पण देवाच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळतंय त्याने आम्हाशी आमचा समेट ख्रिस्त येशूकडून करून घेतला. पिता आम्हाला प्रेम करतोय, त्याने समेट करून घेतला. असंभव होतं मनुष्याला समेट करणं. ख्रिस्त मध्यस्थ झाला आणि त्याने आम्हाशी काय करून घेतला, समेट करून दिला. मध्यस्थ ख्रिस्त आहे, त्याने आमचा समेट. ख्रिस्त मध्यस्थ झाला आणि मध्यस्थ झाल्यानंतर विचार करा कालवरी क्रूसावरचं मरणाच्या अगोदर काय सहन केलं असेल. हालेलुया. का मनुष्य जातीला सोडवणं फार गरजेचं होतं. पाहूया वचनाकडे. योहानाचं पुस्तक, योहान लिखित शुद्धमान 19वा अध्याय 30वा वचन. तेव्हा येशूने आम घेतल्यानंतर म्हटले संपूर्ण झाले. मग त्याने आपले डोके लावून आपला आत्मा सोडून दिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पाहायला मिळतंय की जी घटना होती प्रभू येशूची, त्या घटनेविषयी जर पाहिलं तर येशू ख्रिस्त वधस्तंभावर यातना सहन करत होता. कारण पिता ख्रिस्ताकडून आमचा समेट करून घेत होता. हालेलुया. तो शेवट नव्हता. येशू ख्रिस्त जे वधस्तंभावर मरत होते तो शेवट नव्हता. हालेलुया. ती आनंदाची बातमी होती की परमेश्वर आम्हासाठी स्वर्गाचे मार्ग मोकळे करत आहे. त्या आनंदाची गोष्ट होती. ख्रिस्त वधस्तंभावर मरतोय, ते ज्या यातना त्याला होत्या, जो त्रास तो सहन करत आहे, कारण त्यावेळेला तो पूर्ण दैहिक झाला होता. म्हणून तो एक ठिकाणी म्हणतोय की पिता तू मला का सोडलंस.
हालेलुया. त्याचं दुःख सहन करणं, मनुष्यावर प्रेम, मनुष्याचं पाप तो स्वतः देहात वाहतोय. हालेलुया. आज जर ख्रिस्ताविषयी विचार केला तर ख्रिस्त एवढा प्रेमळ आहे की तो स्तोत्रकर्ता म्हणतो की तो मंद क्रोधी, अति प्रेमळ आणि कन्हालू आहे. सदा वाद न घालणारा, क्रोध न धरणारा परमेश्वर आहे. त्याचा क्रोध क्षणमात्र आहे. ज्या मानव जातीसाठी जेवढा क्रोध मानव जातीवर होता तेवढा सारा क्रोध परमेश्वर ओतला गेला. मनुष्य जात काय केली जावी? वाचवली जावी. हालेलुया. सारे काही देवपित्याकडून होत होतं. ख्रिस्त वधस्तंभ मरण सोसतोय, यातना होत आहे. हालेलुया. तर शैतान देखील काय करत आहे? जयघोष करत आहे, आनंद करत आहेत की ख्रिस्ताला आम्ही वधस्तंभावर दिला, तो संपलं सारं काय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लोकांना आपल्याला पाहणं, तो शेवटचा दिवस नव्हता. तो शोकाचा दिवस जरूर असेल पण शेवट नव्हता, तर आनंदाचा दिवस होता. कारण ख्रिस्त मनुष्यासाठी मरतोय आणि मरण्याच्या द्वारे स्वर्गाची द्वार काय केली जात आहेत? उघडली जात आहे, समेट होत आहे. देवपिता येशू ख्रिस्ताच्या द्वारे मानव जातीसाठी आणि ख्रिस्ताला देऊन त्याने समेट करून घेतला आपल्यामध्ये. हालेलुया. हे प्रेम आहे ख्रिस्ताचं, हे सामर्थ्य आहे ख्रिस्ताचं. हालेलुया. हे एकच असा परमेश्वर करू शकतो जो जिवंत आहे, जो मनुष्याला पाहतो आणि मनुष्यावर प्रेम करतो. हालेलुया. प्रभूला धन्यवाद करतो यासाठी. हालेलुया. तुमची स्तुती हो. हालेलुया. वधस्तंभावर हे कार्य चालू आहे. शैतान जयघोष करत आहे पण शैतानाला कळत नाही परमेश्वराने काय केलेलं आहे. हालेलुया. ज्या ठिकाणी ख्रिस्त मरतोय त्या ठिकाणी ख्रिस्त पूर्णही जिवंत होत आहे. ज्या ठिकाणी मनुष्याचा आत्मिक जुनं ते निघून जात आहे पण मनुष्य कसा केला जात आहे? नवा केला जात आहे. आत्मिक अभिषेक, आत्मिक सामर्थ्याने मनुष्य उभारला जात आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ख्रिस्त एक ठिकाणी मरतोय पण त्या ठिकाणी शैतानाचे सारे सत्ता अधिकार काय करत आहे? पायाखाली ठेचले जात आहे आणि मनुष्य पापावर, परमेश्वराने पापावर जय मिळवलं आणि मनुष्याला पापातून सोडवलं. किती मोठं कार्य क्रुसात होतोय. हालेलुया. आणि वधस्तंभ ते पूर्ण होताना आम्ही पाहतोय. प्रेज द लॉर्ड. आणि पूर्ण होत असताना येशू ख्रिस्ताने पित्याच्या द्वारे सर्व काही सेवा कार्य करून घेतलं. कारण मनुष्याचा पुत्र अशासाठी आला जे हरवले त्यांना शोधण्यासाठी. मनुष्याचा पुत्र अशासाठी आला का शैतानाची सारी कार्य नष्ट करावी. आणि कालवरी क्रुसात तीच गोष्ट होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चला आपले हात असा ठेवा आणि म्हणूया शाबास, आज तुम्ही आपल्याला आहे व आम्ही आत्मिक आहे. समजून जा मी काय करतो. हालेलुया. थँक्यू लॉर्ड जीसस. जाऊया ओढे. हालेलुया. तर प्रभूला धन्यवाद करतोय. तर आपल्याला पाहायला मिळते काल्वरी क्रुसार या सर्व गोष्टी पूर्ण होत आहेत आणि पूर्ण होत असताना जाहीर होत आहे ख्रिस्त मरतोय आणि जाहीर होत आहे की आम्हाला विजयी होण्यासाठी परमेश्वराने बोलवलंय. कारण मला सवाल करणाऱ्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. आत्मिक लोकांना सर्व काही करायला परमेश्वर मरणाच्या द्वारे काय करत आहे? सबल करत आहे. सर्व काही करायला जयवंत करत आहे. सर्व काही मनुष्यासाठी होत आहे ते देवाच्या मुले होत आहे. हे सारं काही परमेश्वरापासून आहे. हालेलुया. आणि ख्रिस्ताचं दुःख सहन करणं. हालेलुया. मनुष्य जात जी पीडित आहे, त्रासात आहे, वेदनेत आहे, त्यांना सोडवण्याचं कार्य येशूने स्वतः काय केलं? आपल्या फटक्यांच्या द्वारे. म्हणून वचन सांगतंय की त्याला मारल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य आहे. त्याला बस माराच्या बळाने आम्ही निरोगी आहोत. हालेलुया. कार्य पूर्ण होतंय. आजार कुठून आले? शैतानापासून आले. शैतानाचा कार्याचा नाश कोण करतोय? येशू आपल्या वधस्तंभावर करतोय. त्याने सत्ता आणि अधिकार यांना नाडून त्याच्यावर उघड प्रदर्शन करून त्याच्यावर काय केला? जय मिळवला. हालेलुया. अशासाठी की आम्ही जयवंत व्हावे, आम्ही आत्मिक उन्नती मिळवावी आणि आत्मिक समज प्राप्त झाल्यामुळे या सर्व गोष्टी मनुष्याला कळू लागल्या. हे ख्रिस्त आज आम्हासाठी मेलाय. त्याचं मरण फुकट नाही. तर आज जे जीवन आम्ही जगतो हे ख्रिस्तापासून आहे. आज आम्ही जे काही आहोत येशू ख्रिस्तामुळे आहोत.
ज्ञानवानाने गर्व करू नये आपल्या ज्ञानाचा. हालेलुया. शिक्षण घेणाऱ्या शिक्षणाचा गर्व करू नये. हालेलुया. कोणी कितीही पोजवर असो, पण शेवटी गुडघा टेकेल तो येशू ख्रिस्ताच्या नावात, त्याच्या समोर. कोणी एकमेकाला तुच्छ मानू नये, कारण आम्ही एकच देवाची सेवा करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची प्रीती जर आम्ही ओळखतोय, आत्मिक समज आम्हाला समजते, तर आम्ही देवाच्या प्रीतीप्रमाणे चालू, देवाच्या वचनाप्रमाणे चालू. ह्याला आत्मिक मनुष्य म्हटलं जातं. म्हणून आमचा आत्मिक मनुष्य बलवंत व्हावा, बलशाली व्हावा, म्हणून ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या द्वारे आम्ही काय केले जात आहोत? सबळ केले जात आहोत. हालेलुया. धन्यवाद करतोय. आणि पृथ्वीवर परमेश्वराचं कार्य पूर्ण होत आहे. वधस्तंभावरील दुखणं सहनाच्या द्वारे हे पूर्ण झालं, परमेश्वराने पूर्ण केलंय. आपल्याला पाहायला मिळेल की पृथ्वीवर की अनेक यज्ञ केले जायचे. हे सारे यज्ञ कसे होते? पाप झाकत नव्हते, केवळ पांघरून घालत होते, झाकले जात नव्हते. पाप त्याच्या तसं राहायचं. पण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर मरणाच्या द्वारे, रक्ताच्या द्वारे मनुष्य सारे पाप काय केले गेले? क्षमा केले गेले, खोडले गेले. हालेलुया. अशा तऱ्हेने मनुष्याला आत्मिक जीवनामध्ये परमेश्वर वाढवण्याची इच्छा धरतोय. आज आम्ही त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असूया. हालेलुया. म्हणून आपल्याला पाहायला मिळेल की शैताने त्याच्या दुष्ट आत्म्यांचा सारा काही त्याने विनाश केला. निर्णय घेतला की शैतानाला आम्ही हरवणारच. आणि कालानुसार तीच गोष्ट घडली. शैतानाचं डोकं ठेचलं गेलं. जेव्हा विश्वासानं उभा राहतो आत्मिकरित्या, त्या शैतानाच्या साऱ्या गोष्टींना ते काय करतात? ठेचतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या लोकांजवळ आत्मिक अधिकार आहे ना? हालेलुया. आम्ही जे ऐकणारे लोक आहोत देवाचं वचन, तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्याजवळ आत्मिक अधिकार आहे, आत्मिक सामर्थ्य आहे, आत्मिक कृपादाने आहे की देवाने आम्हासाठी दिले, ती परमेश्वरापासून तुमच्या जवळ आहे. त्याचा उपयोग आपल्या आत्मिक जीवनात वाढण्यासाठी करा. हालेलुया. जो तुम्ही उपवास करता, उपवासाच्या दिवसामध्ये आम्ही प्रार्थना जरूर कराव्या. कारण यशया भविष्यवक्ता असं म्हणतोय, जर आम्ही पाहिलं देवाच्या वचनात, तर दुष्टाचे जोखंड तोडणे, दुष्टाचे बंधन सोडणे आणि प्रत्येक जोखंड आम्ही सोडावं. हा नेमका दिवस नाही काय? हा उपवास नाही काय? तुम्हाला कळतं की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला काय करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे? दुष्टाचे बंध सोडणे, पीडितांना मोकळे करणे आणि प्रत्येक जोखम तोडण्याचं सामर्थ्य तुम्हाला ख्रिस्ताने दिले. तुम्ही आत्मिक लोक आहात. तुमची प्रार्थना किती प्रभावशाली आहे लक्षात ठेवा. साधी प्रार्थना तुम्ही करत नाहीये, आणि जरी आज साधे करत असताल तरी आज लक्षात घ्या, तुम्हाला आत्मिकरित्या सामर्थ्याने प्रार्थना करायची आहे. हालेलुया. ही प्रार्थना काय करते? कार्य सबळ करते, कार्यामध्ये सहाय्य करते, मदत करते, आशीर्वाद घेऊन येते. विश्वासाची प्रार्थना फार कार्य प्रबळ करते. कार्य जे तुम्ही काही कार्य करता ते सबळ व्हायची प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यासाठी तुला काय करणं आहे? आत्मिकरित्या समजदारीने प्रार्थना करणं आहे. हालेलुया. कारण ख्रिस्तानं सर्व काही पूर्ण केलेलं आहे. केवळ आम्ही आमची बाज उचलावी आणि देवाच्या मागे यावं, कारण देवाचा तो चमत्कार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला पाहायला मिळेल परमेश्वराने मानव जातीला सोडवण्याचा जे उद्देश होता येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण झाला. आणि त्याने काय केलं की आमचा नातेसंबंध पित्याशी येशू ख्रिस्ताच्या द्वारे समेट झाला. हालेलुया. काय केला गेला? समेट केला गेला. आपल्याला पाहायला मिळेल देवाच्या वचनात दुसरा करिंथ त्याचा 5वा अध्याय आम्ही परत देतोय. परंतु सर्व काही देवापासून आहे. त्याने आम्हाशीच आमचा समेट येशू ख्रिस्ताकडून करून घेतला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. कशी दिली? आता कोणाला ही सेवा दिली? हालेलुया. आम्हा सर्वांनी दिलेली आहे समेटाची सेवा. समेटाची सेवा करत असताना समेट करू नये, या समेट होऊ देऊ नये म्हणून शैतान गरजणारे सिंहासारखा कोणाला फारावं आणि कोणाला गिलावं या उद्देशाने फिरतो. तुमचा उद्देश भटकू देऊ नका. आमचं हे
कर्तव्य आहे की आम्ही समेट करावा. म्हणून ख्रिस्ताने म्हटलं की जर तुम्ही कोणाच्या पापाची क्षमा करणार नाही तर तुमचा बाप देखील तुमच्या पापाची क्षमा करणार नाही. समेट करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशूमध्ये आमचं समेट झाल्यानंतर आम्हाला दैवी ज्ञान मिळतं. काय मिळतं? दैवी ज्ञान. हे प्रकाशाच्या देवापासून उतरते आणि हे कसं निर्मल आहे, ह्याला पलट नाही. देवाच्या ज्ञानाला पलट नाही, जगाच्या ज्ञानाला पलट आहे, बदललं जातं. पण देवाचं वचन सत्य राहतं, ते सर्व काळ आकाशात स्थिर आहे. म्हणून देवाच्या लोकांना आत्मिक गोष्टीकडे आम्ही जरूर लक्ष द्यावं. देवाच्या लोकांना ज्या वेळेला वधस्तंभावर विश्वासणारा बघतो, या येणारा बघतो, त्याचं कार्य कालवरी क्रूसावरचं सर्व चालू राहील, बंद होणार नाही. आज आम्ही वतन पावलेले लोक आहोत. आमचं वतन आम्हाला कळलेलं आहे, आमचं आत्मिक जीवन आम्हाला कळलेलं आहे, आम्ही आत्मिक धाव हे आम्हाला समजलेलं आहे. देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोणी विभक्त करू शकणार नाही ही आम्हाला कळलं आहे. पण आत्मिक समज घेणं फार गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता, तुम्ही इकड ठिकाणी बघा कसं वातावरण आहे आणि तुम्ही स्वतः बघा तुम्ही कसे आहात. हालेलुया. एक ट्रेनमध्ये एक विश्वास, विचार करा. आपण अब्राहमाच्या वेळेला पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल जे लोटाचं कुटुंब सदोम आणि गमोरामध्ये होतं. अब्राहम काय करतोय? प्रार्थना करतोय. एक जरी न्याय असला तरी त्या नगरात नाश कशी एवढं नाही. विचार करतो की आम्ही किती प्रभूच्या कृपेत सुरक्षित आहोत. आम्ही समेट करावा आमच्या घरच्यांशी, आमच्या नातेवाईकांशी, हालेलुया, आजूबाजूच्या लोकांशी समेट करावा. ख्रिस्ताचं शिकवणं हे आहे की आज समेट करा. हालेलुया. ही समेटाची सेवा प्रभूने आम्हाला दिली आहे. जे काही आहे तुमच्याकडे प्रभूपासून आहे, त्याचा उपयोग केला जात नाही तर येणाऱ्या दिवसात तीही गोष्ट काय केली जाईल? काढून घेतली जाईल. मग तेव्हा काय होईल? पौल म्हणतोय की मला जर माझ्यात प्रीती नाही आणि मी जरी दूतांच्या हजारो भाषा बोलत असेल आणि माझ्यात प्रीती नसेल तर मी झणझणणारी झांज आहे. प्रीती, देवाचं प्रेम खाली गेलं नाही, आज इथे काम करतं. मॅन हालेलुया. मी अनुभवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमची स्तुती असो. हालेलुया. आताही ते काम करतं, मने जुळली जात आहे. प्रेज द लॉर्ड. नवी आशा येते. हो, मी इथे चुकलोय, मला हे सबमिट केलं पाहिजे. हालेलुया. मला माहित नाही पण काहीतरी होत आहे. तुमची स्तुती असो. दुभागलेलं मन आज काय करताय? प्रभूसाठी प्रभूजवळ विनंती करते, प्रभू हे करायला मला मदत कर. प्रभू निश्चित तुला सहाय्य करेल. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. देवाचं कार्य आणि देवाचं प्रेम पवित्र आत्म्याचं काम करतोय. हालेलुया. एवढं धन्यवाद करतोय प्रभूला. स्तुती असो. हालेलुया. तर देवाच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळेल. थँक यू होली स्पिरिट. देवाच्या आत्म्यामध्ये वाढ तुझ्या ताब्यात इथली सारी महिन्याची सारं काही देवापासूनच वचनात दिले प्रभूचे. थँक्यू. धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद करतो. कालवरी क्रूसावरचं जे काही पूर्ण झालेलं कार्य आहे हे सतत चालू राहील. कारण आम्ही आलो आहोत, आमच्यामध्ये आमचं कुटुंबही आहे. कुटुंब आहे तर त्याचे नातेवाईक आहेत. हजारो लोक 1000ची पाठ फिरवी जेव्हा आत्मिक लोक आत्मिक समज घेऊन येशू जर प्रार्थना करतील. हालेलुया. हे कार्य समेटाची सेवा करणे हे तुम्हाला दिले. हालेलुया. आज जर आम्ही परमेश्वर समक्ष प्रार्थना करणार नाही तर आमचा आत्मिक जीवनाला काही लाभ नाही. हालेलुया. तर थोडक्यात मी लवकरच जातोय. आपल्याला पाहिलं कालवरी क्रूसावरच्या गोष्टीमुळे अनेक गोष्टी घडू लागल्या. देवाविरुद्ध आम्ही केलेल्या जे काही पाप आहेत, बंडखोरी आहे, त्याची शिक्षा ख्रिस्ताने घेतली. हालेलुया. ती त्याने घेतली आणि काय केलं? पित्यासोबत आमचं नाते संबंध पूर्ण स्थापित केला. हालेलुया. आणि स्थापित झाल्यानंतर आम्ही बघतोय की आम्ही आता कसे चालतोय? विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. हालेलुया.
म्हणून देवाच्या लोकांना आपल्याला पाहावे देवाच्या वचनात की 19 वचन, म्हणजे पापांची पदके म्हणजे माणसांची पदके त्याकडे न मोजता त्याने समेटाच वचन आमच्याजवळ ठेवले असता देव ख्रिस्तामध्ये आम्हाशी जगाचा समेट करत होता. 21 वचन, कारण त्याने पाप जाणले नाही, त्याने त्याला आम्हाकरता पाप असे केले अशासाठी की आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायीपण असे व्हावे. हालेलुया. आज ख्रिस्ताची इच्छा आहे परमेश्वराच्या वचनाची की आम्ही त्याच्यामध्ये कसे व्हावे, न्यायीपण असे व्हावे, त्याची इच्छा आहे. आम्ही झालेलो आहोत, पण रोज रोज नवं होणं कोणाला आवडेल नाही. हालेलुया. रोज रोज चांगलं खाणं पिणं कपडे लत्ता असणं कोणाला आवडेल नाही. हालेलुया. ख्रिस्ताच्या रक्ताच्या अधीन येणं, त्याचा जीवन समर्पित करणं, प्रार्थना करणं, जुन्या गोष्टी सोडून देणं, समेट करणं ही चांगली गोष्ट आहे. हालेलुया. आपला धन्यवाद करतो यासाठी आणि आपण या प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील जिवंत देवा, तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो. परमेश्वर पिता पौल म्हणतोय की आता आम्ही कोणाला देहावरून पाहत नाही तर आत्मिक पाहतो. ख्रिस्ताला जरी आम्ही देहावर ओळखत होतो, पण आता आम्ही आत्मिकरित्या पाहतो की तो देवाचा पुत्र आहे. आज आम्ही विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. आज तुझ्या समक्ष परमेश्वर तुझ्या लोकांना जी संधी दिली नवीन होण्याची, कारण आज ख्रिस्तामध्ये जो कोणी आहे ती नवी उत्पत्ती आहे आणि नव्या उत्पत्तीला पिता परमेश्वर पुन्हा तू आत्मिक गोष्टीने वळवलं, त्यासाठी तुला धन्यवाद करतोय. तुझ्या समक्षतेसाठी तुला धन्यवाद करतोय. जर तुझी समक्षता लोकांना पूर्ण करते तर परमेश्वर तू ते करत आहेस म्हणून तुला धन्यवाद. हे सारं काही तुझ्यापासून आहे म्हणून तुला धन्यवाद. पिता येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना आणि विनंती करतो. पिता ऐक.